पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली। वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर आता कारवाई केल्याची माहिती। स्पा सेंटरवर विमानतळ पोलिसांनी कारवाई केली आहे। मेहबूब खान या व्यक्तीविरोधात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती। अमेरिकेत बर्फाचा प्रलय पाहायला मिळते। तीव्र हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले। बर्फवृष्टीमुळे 13,000हून अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती समोर येते। तर अमेरिकेतील बर्फाच्या वादळाचा हवाई प्रवासावर परिणाम झाला। आणखी खरंतर उड्डाणं विस्कळीत होण्याची शक्यता आहे। टेक्सासपासून न्यू इंग्लंडकडे येणाऱ्या मोठ्या हिवाळी वादळामुळे अमेरिकेतील हजारो उड्डाणं रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण अमेरिकेतील हवाई प्रवास मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालाय। या प्रणालीमुळे देशाच्या मोठ्या भागांमध्ये हवाई वाहतूक ठप्प झाली आहे। वर्षातील सर्वात तीव्र हिवाळी वादळांपैकी एक असू शकतं। पालघरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे। रिलायन्स मॉल समोर नगराध्यक्षांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन सुरू होतं आणि भूमिपूजनावेळी खरंतर शिवसेना भाजपात राडा झालाय। श्रेयवादावरून राडा झाल्याची प्राथमिक माहिती। जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या हस्ते भूमिपूजन सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी खोडा घातल्याची माहिती। कल्याणमधील पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरी यांचा वादग्रस्त व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओ खरंतर कल्याणमधील शैलजा डान्स बार मधला असल्याची माहिती आहे। डान्स बार मध्ये वरिष्ठ पोलिसांसाठी पैशाचं कलेक्शन करणारा पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरी हा एका महिलेसोबत बारमध्ये अश्लील वर्तन करताना व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओवरून पोलीस सेवेत कार्यरत असलेले प्रल्हाद चौधरी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले। प्रल्हाद चौधरी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।